नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये. आणि आज आपण ना माझा स्वतःचा पर्सनल खूप फेवरेट असणारा मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी ना तसं काही खूप जास्त साहित्य लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये रुचकर असा हा पदार्थ तयार होतो आणि खातच राहावंसं असं वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपण मूग डाळ भिजवूनच विसरून जातो किंवा आपल्याला इन्स्टंट काहीतरी गोडाचा पदार्थ हवा असतो. तर अशा वेळेस हा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आत्ता श्रावण महिन्याची रेलचेल सुरू होती आहे आणि बरेच सणसुद्धा येतील. आपले उपवाससुद्धा असतात श्रावण महिन्यामध्ये. मग अशा वेळेस उपवास सोडण्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि पटकन मस्त असा हा गोडाचा पदार्थ तयार करूयात. सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी भरून पिवळी डाळ घेतलेली आहे मुगाची, बिना सालीची 1 वाटी भरून मूग डाळ घेतली. आता ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर लक्षात घ्या की खूप वेळ अशी धुवायची नाही की जेणेकरून खूप ती भिजली जाईल. मूग डाळ आहे ती लगेचच 15-20 मिनिटामध्ये भिजली जाते. पाण्यामध्ये घातले की लगेचच पाणीसुद्धा शोषून घेते. म्हणून आपल्याला काय करायचं, कमीत कमी पाण्यामध्ये ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे. किंवा मग तुम्ही असंही करू शकता की ओलं कापड तुम्ही घेऊ शकता, एखादा रुमाल ओलसर करून घ्यायचा आणि त्याने ही डाळ स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची. तर बघा भरपूर पाण्यामध्ये डाळ अगदी काही सेकंदामध्ये मी धुवून घेतलेली आहे. आता यामधलं जे निथळलेलं पाणी आहे ते संपूर्णपणे काढून टाकायची आणि साधारण 2-1 मिनिटांसाठी ही डाळ आपल्याला चांगली निथळून घ्यायची आहे. तर तोपर्यंत मी काय करते, इकडे मी कढई गॅसवरती चढवलेली आहे आणि नुकताच इथे मी गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला ही डाळ चांगली अशी परतून घ्यायची. सुरुवातीला कढईला ही डाळ चिकटू शकते कारण ओलसर आहे ना, म्हणून ही चिकटू शकते. पण जसं जसं तुम्ही परतत जाल तशी तशी चांगली कोरडी अशी डाळ होते, मोकळी सळसळीत अशी होते. तर डाळ परतण्यासाठी ना किंवा अशी कोरडी आणि कडकडीत करण्यासाठी साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतात. तर बघा डाळ किती मोकळी वाटते आहे ना. आता फक्त हलकासा रंग येईपर्यंत परतून घ्यायची आणि ना अधूनमधून थोडीशी डाळ खाऊन बघायची. थोडीशी कडकडीत अशी लागली की मग गॅसची फ्लेम तुम्ही लगेचच बंद करू शकता. आता हलकीशी मी हे डाळ हातावरती घेऊन चाखून पाहणार आहे की जेणेकरून कडकडीत लागली की गॅसची फ्लेम आपण बंद करूयात. तर डाळ इथे चांगलीच अशी कडकडीत मला लागते. आता लगेचच ही डाळ आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि तुम्ही इथे डाळीचा रंगसुद्धा बघू शकता. पिवळाचा रंग थोडासा असा डार्क रंगाचा असा वाटतोय. डार्क रंग आला की समजून घ्यायचं की चांगली भाजलेली असावी. पण उगीचच आपल्याला खूप जास्त डार्क रंगाची करायची नाही. आता संपूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मग ही कडकडीत किंवा कडक झालेली जी डाळ आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची. अगदी हलकीशी रवाळा राहिली तरीसुद्धा चालेल, पण अगदीच पीठसुद्धा करू नका किंवा खूप जाडसरसुद्धा ठेवू नका. जाडसर खूप राहत असेल तुमच्या मिक्सरमध्ये तर मग थोडीशी तुम्ही चाळून घेतली तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही इथे बघू शकता माझी इथे डाळ खूप जाडसुद्धा राहिलेली नाही आहे किंवा अगदीच पावडरसुद्धा झालेली नाही, म्हणून मी इथे चाळून घेतलेली नाही. आता याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा आपण मूग डाळीचा हलवा बनवतो त्यावेळेस नेहमीच आपण जेव्हा शिरा बनवत असतो रव्याचा शिरा, त्यावेळेस तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी घेऊ शकता. पण मूग डाळीच्या हलव्यासाठी ना आपल्याला थोडंसं तुपाचं प्रमाण जास्तच घ्यावं लागतं, तरच ती ऑथेंटिक चव या मूग डाळीला येते. आता मूग डाळीचा हलवा अतिशय रुचकर आणि मस्त दाणेदार असा लागावा यासाठी ना मी यामध्ये घातलेला आहे 2 मोठे चमचे भरून रवा. मग तुम्ही जाड रवा घाला किंवा बारीक रवा घातला तरीसुद्धा चालेल. आणि यासोबतच बेसन आवर्जून घालायचं, यामुळे खमंगपणा खूप छान येतो. आता जोपर्यंत तुम्हाला हा फेस दिसतोय की नाही, तो फेस संपूर्णपणे जाईपर्यंत, रंग असा डार्क येईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तर हे परतण्यासाठी साधारण आपल्याला 2-3 मिनिटं तरी लागतील. फक्त सतत हलवत राहा म्हणजे मग बेसन आहे खूप हलकं असतं, पटकन परतलं जातं आणि रंगसुद्धा पटकन डार्क घेतो. म्हणून सतत हलवत राहायचं आणि मग जास्त तो तळालासुद्धा बेसन आणि रवा बसणार नाही आणि करपणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं यावरचा जो फेस होता तो निघून गेला आहे आणि रंगसुद्धा डार्क झाला आहे. आता या स्टेजलाच ना गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेम करूनच आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेली डाळ घालायची आणि ही डाळसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची. मूग डाळीचा हलवा बरेच जणांना इन्स्टंट पद्धतीने दाखवतात, पण कसं होतं ना की डाळ आहे शेवटी ती व्यवस्थित शिजायला सुद्धा हवी आणि एक मूग डाळीचा जो स्वाद असतो ना तो सुद्धा थोडासा कुठेतरी कमी व्हायला हवा आणि एक गोडवा त्या मूग डाळीमध्ये असायला हवा, असा तो फ्लेवर असा बॅलन्स व्हायला हवा. म्हणूनच थोडंसं जास्त वेळ लागला तरीसुद्धा चालू शकतो. तुम्ही इतर कामं करता करता हे परतण्याचं प्रोसेस जे आहे ती करू शकता.
तर ही डाळसुद्धा आपल्याला छान एकसारखी अशी परतून घ्यायची आहे. आत्ता जो रंग तुम्हाला खूप फिका दिसतोय ना, तो थोडासा हलकासा डार्क व्हायला हवा. तर यासाठी साधारण एक 7-8 मिनिटं तरी लागतात. आता जोपर्यंत डाळ भाजली जाते तोपर्यंत इतर 2 कामं आपल्याला करून घ्यायची आहेत. सगळ्यात आधी तर साखरेचं सिरप आपल्याला तयार करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला पाक म्हणू शकता. अतिशय सोपा आहे. आता बघा, जितकी डाळ घेतली होती त्याच्यात 1/2 वाटी, 1 वाटी आपण डाळ घेतली होती तर 1/2 वाटी इथे मी साखर घेतली आहे. अतिशय परफेक्ट असं गोडाचं हे प्रमाण आहे. परफेक्ट गोड होतं, अतिशय गोडसुद्धा होत नाही किंवा फिकासुद्धा अजिबात हा हलवा वाटत नाही. आणि यासाठी बरोबर 3 वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बऱ्याचदा इन्स्टंट करण्याच्या नादामध्ये ना 1-1.5 वाटीमध्येच हा मूगडाळीचा हलवा शिजवला जातो, पण तो अतिशय व्यवस्थित होत नाही. तो मुगाचा जो फ्लेवर आहे तो खूप लागतो, कच्चेपणा जाणवतो आणि म्हणूनच 3 वाटी पाणी हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे. साईडला गॅसवरती मी साखर पाणी चढवलेलं आहे. फक्त मी याचं काय करणार आहे, 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही, फक्त साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. तोपर्यंत आपल्याला डाळीवरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता दुसरी जी स्टेप आहे ती करायची म्हणजे थोड्याशा तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे. तर इथे मी पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर ड्रायफ्रूट्ससुद्धा यामध्ये घालू शकता. तर एवढ्या 7-8 मिनिटांमध्ये ना व्यवस्थित डाळसुद्धा परतली जाते आणि हे दोन्ही कामं आपली होऊन जातात. आत्ता तुम्ही इथे बघू शकता डाळीचा रंग असा थोडासा डार्क वाटतो आहे. अशा वेळेस जे साखरेचं पाणी आहे ते थोडंसं आपल्याला यामध्ये घालायचं, साधारण अर्धा ते पाऊण वाटी भरून. तर तुम्ही इथे बघा, जसं आपण यामध्ये पाणी घातलं तसं लगेचच फसफस ही डाळ वरती यायला लागली. तर म्हणूनच एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर हे उतू जाण्याची शक्यता खूप जास्त असते. सुरुवातीला अगदी काळजीपूर्वक फक्त अर्धा ते पाऊण वाटी भरून मी यामध्ये पाणी घातलं. असं 2-3 स्टेपमध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे एकदम असं उतू जाणार नाही आणि अंगावर सुद्धा येणार नाही. पटापट अशा दुसऱ्या हाताने आपल्याला हलवत राहायचं आहे. सगळं व्यवस्थित शमलं गेलेलं आहे हे एकदा लक्षात आले की संपूर्ण तुम्ही इथे साखर पाणी घालू शकता. आता तुम्ही म्हणाल की हे खूप जास्त पातळ होऊ शकतं, पण जसं जसं आपण शिजवत जाऊ ना तसा छान दाटसरपणासुद्धा येतो. आता मी काय करते, थोड्या वेळाच्या अंतरावरती तुम्हाला ती स्टेज दाखवते, म्हणजे कितपर्यंत आपल्याला हा हलवा परतून घ्यायचा आहे आणि यासाठी किती वेळ लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सतत हलवत राहायचं आहे की जेणेकरून अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाही. तर इथे बघा, साधारण मिनिटभरामध्येच किती दाटसरपणा आला आहे. आता सतत हलवत आणखीन 1 मिनिटभरामध्येच तुम्हाला लगेचच हा अंदाज येईल की भरपूर हे दाटसर होतं आहे. तर मिनटाला तुम्हाला वेगवेगळे चेंजेस यामध्ये दिसतील, दाटसर व्हायला सुरुवात होईल आणि यामुळेच तुमच्या लक्षात येईल की छान हे दाटसर व्हायला आणि मूग डाळ शिजायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. फक्त हे लक्षात घ्या की मी गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही, लो फ्लेमवरतीच आपण हे संपूर्ण प्रोसेस करत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता बरंचसं असं दाटसर हे मिश्रण दिसतंय. तर सुरुवातीपासून जेव्हा मी यामध्ये पाणी घातलं तेव्हापासून आत्तापर्यंत बरोबर एक 5 ते 7 मिनिटं झाली असतील. आणखीनही हलवा आपला तयार झालेला नाही, अजून थोड्या वेळासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर आणखीन एक 3 ते 4 मिनिटासाठी हा परतून घेतला आणि आता तुम्ही बघा कढई सोडायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही यामधलं जे तूप आहे ते रिलीज व्हायला सुरुवात झालेली नाही. जोपर्यंत यामधलं तूप जे आहे ते संपूर्ण असं रिलीज होत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. काय करायचं की यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून साधारण 2 मिनिटांसाठीच वाफ काढून घ्यायची. तिथे तुम्ही बघू शकता असं छान तूप साईडला सुटलेलं आहे. यामध्ये वेलची पावडर घालूयात आणि सोबतच जे आपण ड्रायफ्रूटचे काप तळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. संपूर्णपणे हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे वेलचीचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा छान यामध्ये येईल. आता या स्टेजला सुद्धा मूग डाळीचा हलवा खूप खमंग लागतो, छान लागतो. थोडासा ना हा पातळ असतो, पण जर तुम्हाला माझ्यासारखा थोडासा दाटसर दाणेदार असा आवडत असेल ना तर आणखीन थोड्या वेळासाठी मी हा परतून घेणार आहे. आत्ता जो चिवटपणा तुम्हाला दिसतोय की नाही तो थोडासा कमी होतो, साधारण 3-4 मिनिटं आणखीन परतून घेतल्यानंतर थोडं जास्त तूप सुटलं जातं आणि मूग डाळीचा हलवा छान असा दाणेदार आणि कोरडा व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही इथे बघू शकता आणखीन एक 3-4 मिनिटांसाठी परतून घेतला आणि किती मोकळा आणि मस्त तूपसुद्धा याला साईडला सुटलेलं आहे. आता इथे मी काय करणार आहे, गॅसची फ्लेम बंद करणार आणि बंद फ्लेमवरती यावरती साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवणार, म्हणजे जी काही डाळीची शिजण्याची कसर असेल ना ती सुद्धा भरून निघेल. आणि एक 15 मिनिटानंतर आत्ता तुम्ही हलवा बघू शकता, मस्त असा मऊसूत झाला आहे आणि छान दाणेदारसुद्धा तितकाच झालेला आहे. खूप खमंग असा सुवास येतो आहे.
एखाद्या सणासाठी, पूजेसाठी किंवा उपवास सोडण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मूग डाळीचा हलवा बनवू शकता. आदल्या दिवशी जरी बनवून ठेवला तरीसुद्धा चालू शकतो, कारण हा मूग डाळीचा हलवा फ्रीजशिवायसुद्धा 2 ते 3 दिवस छान टिकतो. आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवाल तर अगदी 15 दिवस म्हटलं तरी छान टिकला जातो. तर खमंग असा मूग डाळीचा हलवा इथे आपला तयार झालेला आहे. तर पाहिल्यात मूग डाळीचा हलवा किती स्वादिष्ट आणि चविष्ट असा तयार होतो. रंगसुद्धा अतिशय परफेक्ट येतो आणि हा तयार केलेला मूग डाळीचा हलवा ना तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अगदी 8-10 दिवस तरी एन्जॉय करू शकता. हवं असेल तेव्हा फक्त गरम करून घ्यायचा आणि मस्त यावरती ताव मारायचा. मन प्रसन्न करून ठेवणारा असा हा पदार्थ आज आपण पाहिला. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.